सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला या दोन्ही हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण आज आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2000 रुपये आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2000 रुपये, तर असे दोन्ही मिळून दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये आता जमा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळीच बातमी आलेली होती, त्यामुळे शेतकरी बांधवांनो आज सकाळपासून तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आता जमाच केले जात आहेत। तुम्ही भरपूर महिन्यांपासून या दोन्ही हप्त्यांची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला या दोन्ही हप्त्यांची वाट पाहण्याची आता गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांचे पैसे आता जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे, कारण शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 2000 कोटींच्या निधीला मंजुरी दिलेली होते आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा पीएम किसानचा 23 हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली होते। म्हणजेच दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेले होते, त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आता जमा केले जात आहेत आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून नमोचे 2000 रुपये आणि पीएमचे 2000 रुपये आजपासून जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, या 36 जिल्ह्यांमधील 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आता जमा करण्यात येणार आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो आजपासून सुरुवात झालेली आहे। आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये तुम्हाला नमोचे आणि पीएमचे पैसे मिळणार आहेत। तर एकंदरीत शेतकरी बांधवांनो आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये आज जमा होत आहेत, उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये जमा होणार आहेत आणि परवा दिवशी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे 4000 रुपये जमा होणार आहेत, तर एकंदरीत आपण 3 दिवसांचे 36 जिल्हे आता सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमची नमोच्या 9व्या हप्त्याची आणि पीएमच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये याच्या अगोदर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि पीएमच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती, तर अखेर तुमचे नमोच्या 9व्या हप्त्याची पीएमच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। यापुढे तुम्हाला दोन्ही हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांचे पैसे आता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि आज सकाळपासून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे, ज्या ज्या शेतकरी बांधवांचं पोस्ट बँकेमध्ये खातं आहे, ज्या ज्या शेतकरी बांधवांचं बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ग्रामीण बँक, यासोबत शेतकरी बांधवांनो पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, तर या 6 बँकेमध्ये आज पैसे येणार आहेत। अजून 4 बँका आहेत, तर त्या 4 बँकेमध्ये सुद्धा आजच दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत, तर त्या उर्वरित 4 बँका सुद्धा आता आपण पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी
शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल, ज्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, ज्यांच्याकडे मोठमोठ्या गाड्या नसतील, मोठमोठे बंगले नसतील, ज्यांचे वार्षिक उत्पन्न कमी असेल, ज्यांच्याकडे कमी शेतजमीन असेल, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे 2000, पीएमचे 2000 रुपये असे एकत्रितपणे आता 4000 रुपये जमा होत आहेत. परंतु जे शेतकरी बांधव बरगंड श्रीमंत असतील, ज्यांच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पैसा असेल, ज्यांची जमीन जास्त असेल, उत्पन्न जास्त असेल, जे शेतकरी बांधव सरकारी कर्मचारी असतील, म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील एखादा सदस्य पोलीस असेल, वकील असेल, डॉक्टर असेल, शिक्षक असेल, तर अशा शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाहीत. फक्त गोरगरीब शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पात्रतेमध्ये पात्र ठरत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा केले जात आहेत. परंतु पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही, कारण तुम्हाला पैसेच मिळणार नाहीत. कारण सरकारच्या माध्यमातून फक्त गोरगरीब शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांना आता आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत आणि आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत तेच आता आपण पाहत आहोत. आता बघा शेतकरी बांधवांना, सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9 हप्ता 2000 रुपये आणि पीएमचा 23 हप्ता 2000 रुपये, तर अशा दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये जमा झाले पाहिजेत. जर तुम्हाला असं वाटत असेल तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे. तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेले असायला पाहिजे. जर तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असेल, तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेले असेल, तरच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये आता जमा होणार आहेत. परंतु जर तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड बँकेला लिंक केलेले नसेल, फार्मर आयडी कार्ड काढलेले नसेल, तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. कारण शेतकरी बांधवांनो, मागच्या 2 दिवसांपूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून 2000 कोटींचा निधी 10 बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता. आता या 10 बँकेमधून डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या डीबीटी खात्यामध्ये सोडले जात आहेत. ज्या ज्या शेतकरी बांधवांची डीबीटी ॲक्टिव्ह असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच या डीबीटीच्या माध्यमातून आता पैसे सोडले जात आहेत. आणि शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना नमोच्या 9 हप्त्याचे आणि पीएमच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये आता खटाखट पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये. बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु शेतकरी बांधवांना यापुढे वाट पाहण्याची गरज भासत नाही. डायरेक्ट पैसे आता वर्ग केले जात आहेत. आता बघा शेतकरी बांधवांना, ज्या 12 जिल्ह्यामधील 60 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा केले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते तर आपण पाहणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांना, जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये 2021 चा पीक विमा, 2022 चा पीक विमा, 2023 चा पीक विमा, 2024 चा पीक विमा आणि 2025 चा पीक विमा अजून जमा झालेला नसेल, म्हणजेच तुम्ही पीक विम्याची वाट पाहत असाल, तर तुम्हाला इथून पुढे पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्यामध्ये कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती. कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील, त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे वर्ग केले जाणार आहेत. म्हणजे शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांपासून रखडलेले हे पैसे होते, आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यासोबत शेतकरी बांधवांनो, राज्यातील जेवढे पण शेतकरी बांधव कर्जमाफीची वाट पाहत होते, त्या शेतकरी बांधवांना सुद्धा आता दिलासा दिला जात आहे. कारण शेतकरी बांधवांनो, तुमच्या कर्जमाफीला आता मंजुरी मिळालेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफीच्या नावाने आता तुमची 2 लाखांची कर्जमाफी केली जाणार आहे. आणि राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कर्जाची परतफेड केलेली असेल, त्या शेतकरी बांधवांना डायरेक्ट 50,000 रुपयांचं अनुदान त्यांच्या डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहे. तर एकंदरीत आता आपण पीक विम्याची आणि कर्जमाफीची माहिती
माहिती पाहिली. आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 12 जिल्ह्यांमध्ये नमोच्या नव्या हप्त्याचे 2,000 रुपये, पीएमच्या 23 हप्त्याचे 2,000 रुपये असे दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये आता वर्ग केले जात आहेत. तर हे जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमची दोन्ही हप्त्यांची दोन्ही महिन्यांची या ठिकाणी प्रतीक्षा संपून जाईल. आता बघा शेतकरी बांधवांनो, प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 2-2 हजार रुपयांचे 2 हप्ते जमा होत असतात. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे 4 महिने झाले की तुम्हाला मुख्यमंत्री फडणवीस साहेब 2,000 रुपये आणि पंतप्रधान मोदी साहेब हे 2,000 रुपये देत असतात. यानंतर पुढचे 4 महिने पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारचे 2,000, केंद्र सरकारचे 2,000 असे 4,000 रुपये मिळतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, डिसेंबर महिना आला की तुम्हाला अजून 4,000 रुपये मिळतात. म्हणजे सांगायचं म्हटलं तर सरकार काय करत असतं, प्रत्येक 4 महिन्याला प्रत्येक शेतकरी बांधवाला टोटल मिळून 4,000 रुपये सोडत असतं. आता बघा शेतकरी बांधवांना या हप्त्यांच्या रकमासुद्धा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. लवकरच नमोची रक्कम 2,000 रुपयावरून 3,000 रुपयावरती आणि पीएमची रक्कम सुद्धा 2,000 रुपयावरून 3,000 रुपये करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, नमोच्या नव्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएमच्या 23 हप्त्याचे 2,000 रुपये असे दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये जमा केले जात आहेत तर ते 12 जिल्हे आपण सविस्तर पद्धतीने आता पाहून घ्या. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 10 बँकांची यादी वाचून दाखवणार होता. त्यापैकी 6 बँका सांगितलेल्या होत्या, उर्वरित 4 बँका राहिलेल्या होत्या. त्या 4 बँकांची यादी सुद्धा आता सांगत आहे. तर बघा, त्या 4 बँकेपैकी पहिली बँक जनधन बँक. जनधन बँकेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं खातं असेल, यानंतर शेतकरी बांधवांना ICICI बँक, HDFC बँक, यासोबतच या ठिकाणी वरची बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक. तर या शेवटच्या 4 बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. आता तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी सांगतो, परंतु शेतकरी बांधवांना आधार कार्ड बँकेला लिंक असेल, फार्मर ID कार्ड काढलेला असेल तरच तुम्हाला पैसे देण्यात येत आहे. कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जे जे शेतकरी बांधव गरजू असतील, जे जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांना जर तुम्ही हप्त्यांची वाट पाहत असाल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांना, या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा परभणी जिल्हा, यानंतर बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, यासोबत धाराशिव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नांदेड जिल्हा. तर या 12 जिल्ह्यांमध्ये नमोचे 2,000 रुपये, पीएमचे 2,000 रुपये, या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून 2,000 रुपये आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 2,000 रुपये असे दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही नमोच्या 2,000 रुपयांच्या हप्त्याची वाट पाहत असाल, पीएमच्या 2,000 रुपयांच्या हप्त्यांची वाट पाहत असाल तर तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. फक्त तुम्ही फार्मर ID कार्ड काढून ठेवायचं आहे आणि आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा. कारण हे जे पैसे तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जात आहेत तर हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून आता वर्ग केले जात आहेत. जर तुमची DBT ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्हाला नमोचे 2,000 रुपये, पीएमचे 2,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही ही महत्त्वाची कामे करून ठेवा. आता बघा शेतकरी बांधवांनो, नुकसान भरपाईचे पैसे, पीक विम्याचे पैसे आणि कर्जमाफीचे 2 लाख तुमच्या खात्यामध्ये आता वर्ग केले जाणार आहेत. जे जे शेतकरी बांधव नुकसान भरपाईचे लाभार्थी असतील तर त्यांना नुकसान भरपाईचे पैसे, जे जे शेतकरी पीक विम्याचे लाभार्थी असतील त्यांना पीक विम्याचे पैसे आणि जे जे शेतकरी बांधव कर्जमाफीचे लाभार्थी असतील तर त्यांच्या आता कर्जमाफी सुद्धा केली जाणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांना, महत्त्वपूर्ण अशी अपडेट होते, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांना, सर्वात महत्त्वाची गोष्ट, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. तर सध्याच्या स्थितीला त्यांच्या माध्यमातून तुमचा सर्व शेतकरी बांधवांनो